पतंजली योग सूत्रांमध्ये एका खूप मूलभूत गोष्टीबद्दल सांगितलंय की आपल्या मनाला एखादी गोष्ट कळते तर ती नक्की कळते तरी कशी, म्हणजे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया तरी काय आहे. याच प्रक्रियेला पतंजली प्रमाण असं म्हणतात आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. अच्छा, सुरुवात एका अशा अनुभवाने करूया जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. आपलं सतत धावणारं मन. हो ना, पतंजली ऋषी यालाच म्हणतात चित्तवृत्ती. म्हणजे काय तर आपल्या डोक्यात सतत येणाऱ्या विचारांच्या, भावनांच्या आणि कल्पनांच्या लाटा, ज्या आपल्या मनाला क्षणभरही स्वस्थ बसू देत नाहीत. आणि गंमत म्हणजे याच मानसिक धावपळीला, या चंचलतेला शांत करणं हेच योगाचं अंतिम ध्येय आहे. हे प्रसिद्ध सूत्र तेच तर सांगतं, योगश्चित्त वृत्ती निरोधः. बरं, पण मनाला शांत करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? त्याआधी ते काम कसं करतं हे समजून घ्यायला नको का? खास करून आपलं मन एखादी गोष्ट खरी आहे किंवा योग्य आहे हे ठरवतं तरी कशाच्या आधारावर? हीच गोष्ट पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मग प्रश्न हा आहे की ही निर्णय घेण्याची जी काही यंत्रणा आहे ती नक्की आहे तरी कशी? याचं उत्तर आपल्याला महर्षी पतंजली देतात, आणि तेही अगदी स्पष्टपणे. आणि त्याचं उत्तर मिळतंय सूत्र क्रमांक 1.7 मध्ये. प्रत्यक्षानुमानागमः प्रमाणानी. हे सूत्र अगदी स्पष्टपणे सांगतं की योग्य ज्ञान, म्हणजे ज्याला प्रमाण म्हटले, ते मिळवण्याचे 3 मुख्य मार्ग आहेत. ओके, तर मग हे 3 मार्ग कोणते आहेत? चला एक एक करून या तिन्ही मार्गांना जरा जवळून बघूया. यातला पहिला मार्ग आहे प्रत्यक्ष. नावाप्रमाणेच हा ज्ञानाचा सगळ्यात सरळ, सगळ्यात थेट मार्ग आहे. यातूनच तर आपण जगाला अनुभवतो. म्हणजे काय तर प्रत्यक्ष म्हणजे असं ज्ञान जे थेट आपल्या 5 ज्ञानेंद्रियांकडून मिळतं, जे आपण स्वतः पाहतो, ऐकतो, चाखतो, ज्याचा वास घेतो किंवा ज्याला स्पर्श करतो. ते सगळं झालं प्रत्यक्ष ज्ञान. एकदम सोपं उदाहरण बघूया याचं. समजा थोड्या अंतरावर एक खूप सुंदर फूल दिसलं. आपले डोळे आपल्याला काय सांगतात की ते फूल खरं आहे. हे झालं प्रत्यक्ष ज्ञान. पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. काय, ते फूल प्लास्टिकचं असू शकत नाही का? अगदी हुबेहूब खरं दिसावं असं असू शकतं, बरोबर ना? आणि इथेच आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानाच्या मर्यादा लक्षात येतात. जे दिसतं ते नेहमीच तसं असेल असं नाही. चला मग आता ज्ञानाच्या दुसऱ्या मार्गाकडे वळूया. हा मार्ग प्रत्यक्ष अनुभवाच्या एक पाऊल पुढे जातो. हा दुसरा मार्ग आहे अनुमान. अनुमान म्हणजे काय तर तर्क. आपल्या आधीच्या अनुभवांच्या आधारावर निष्कर्ष काढणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पुराव्याच्या आधारे रिकाम्या जागा भरणं, कनेक्टिंग द डॉट्स. यासाठी योगशास्त्रात एक क्लासिक उदाहरण दिलं जातं. कल्पना करा की एका टेकडीच्या मागून असा धूर वर येताना दिसतोय. आता बघा, आग थेट दिसलेली नाहीये. डोळ्यांनी फक्त काय पाहिलंय? फक्त धूर. तरीही आपला जुना अनुभव काय सांगतो की जिथे धूर तिथे आग असणारच. हा जो आपण निष्कर्ष काढला ना, तेच आहे अनुमान. आणि आता येतो तिसरा मार्ग, ज्याला आगम म्हणतात. हे ज्ञान जरा वेगळं आहे. हे अशा गोष्टींबद्दल आहे ज्या आपण स्वतः अनुभवू शकत नाही किंवा ज्याचा केवळ तर्काने अंदाजही लावू शकत नाही. तर मग आगम म्हणजे काय? हे असं ज्ञान आहे जे आपण एखाद्या विश्वसनीय, म्हणजे ज्याच्यावर आपला विश्वास आहे, अशा व्यक्ती, ग्रंथ किंवा परंपरेकडून स्वीकारतो. आपण त्या सोर्सवर विश्वास ठेवतो म्हणून ते ज्ञान खरं मानतो. हे काहीही असू शकतं. म्हणजे बघा, एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरचा सल्ला, आपल्या आईवडिलांनी दिलेली शिकवण किंवा एखाद्या वैज्ञानिक ग्रंथातली माहिती, हे सगळं आगम ज्ञानाचेच स्रोत आहेत. ठीक आहे, हे 3 मार्ग तर समजले. पण मग प्रश्न असा पडतो की महर्षी पतंजलींनी ज्ञानाचे हे 3 मार्ग इतके स्पष्टपणे सांगितले तरी का? म्हणजे या सगळ्याचं महत्त्व काय? याचं उत्तर पुन्हा एकदा आपल्याला योगाच्या मूळ ध्येयाकडे घेऊन जातं. आठवतंय? चित्तवृत्ती निरोध. कारण मनाची ही जी सततची धावपळ आहे ना, तिला शांत करायचं असेल तर आपलं मन हे सत्य नावाचं वास्तव कसं तयार करतं हे आधी समजून घ्यावं लागेल. हीच तर पहिली पायरी आहे. विचार करा, जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं की आपल्या डोक्यात आलेला एखादा विचार किंवा विश्वास हा प्रत्यक्ष अनुभवातून आलाय, की आपण फक्त अनुमान लावलंय, की कुणीतरी सांगितलेली गोष्ट आपण खरी मांडलीय, तेव्हा काय होतं? तेव्हा आपण त्या विचारांचं गुलाम राहत नाही. आपण त्यांचे मालक बनण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकतो. आणि हाच विचार आपल्याला एका खूप महत्त्वाच्या आत्मचिंतनाकडे घेऊन जातो. ज्या गोष्टींना आपण सत्य म्हणून इतकं घट्ट धरून बसलो आहोत, त्या खरोखर आपल्यापर्यंत या 3 पैकी नक्की कोणत्या मार्गाने पोचल्या आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?